बातमी आहे गावडेवाडी येथून। शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडी पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांचा आज आंबेगाव तालुक्यामध्ये प्रचार दौरा सुरू आहे। वळसे पाटील यांनी गावडेवाडीला देखील भेट देऊन तेथील मतदारांशी संवाद साधला। यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, पंचायत समिती सदस्य संतोष भोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शरद शिंदे आदी उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी मनोज तळेकर यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूया। आपण विचार केला तर या तालुक्याला मिळालं काय, तर शून्य असं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं। साहेबांच्या निवासित सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने त्याची निर्मिती झाल्यानंतर ऊसाचं उत्पन्न वाढलं, परंतु या सर्व गोष्टी घडत असताना पहिलं आपलं कवलाचं घर होतं। कवलाचं घर गेल्यानंतर आपण ज्या दुचाकी सायकल होते त्याही गेल्या। एक सुंदर बंगला बांधला गेला, बंगल्यासमोर दुचाकी आली, चारचाकी आली। हा सर्व बदल कशामुळे झाला? तर पाण्यामुळे झाला। पाणी का फिरलं? तर डिंबा जलाशयामुळे फिरलं। डिंबा जलाशयाचं काम पूर्ण का झालं? तर ते साहेबांच्यामुळे झालं। आणि या सर्व प्रक्रियेमध्ये गेली 30 वर्ष सातत्यानं आपल्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे। परंतु समोरच्या बाजूला काही कोणती प्रक्रिया या ठिकाणी झालेली नाही। एक साधा प्रश्न जर आपण विचारला तर जर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीच्या माध्यमातून जर आंबेगाव तालुक्याचं आर्थिक उत्पन्न वाढलं असेल तर अजून एखादा दुसरा सहकारी तत्वाचा साखर कारखाना काढण्याची सद्बुद्धी त्या समोरच्या माणसाला का झाली नाही, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। पण ते जाऊ द्या, सहकाराचं क्षेत्र तुमचं नाही, सहकारचं क्षेत्र साहेबांचं। साहेबांच्या क्षेत्रामध्ये कोणाचा हस्तक्षेप या ठिकाणी आपण पाहू शकत नाही, किंवा त्यांचे इतकं कार्य सहकार क्षेत्रामध्ये कुणी केलेलं नाही। ते सहकार सम्राट आहे, परंतु समोरचे कार्य सम्राट बनवतात तर तुम्ही आम्हाला तुमच्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी 15 घाट असेल, शरद बँक असेल, आज परामुद्योग समूहाच्या माध्यमातून किंवा बाळासाहेब बँकेच्या कारखान्याच्या माध्यमातून फार मोठी अशी रोजगार निर्मिती या ठिकाणी झाली। आज जवळजवळ 4 ते 5 हजार युवक या सर्व संस्थांमध्ये काम करतात। एक साधं विमानतळ आपल्या पलीकडे होऊन पाहत होतं, ते विमानतळ आज या ठिकाणी का गेलं, कसं गेलं हे सर्व आपल्याला माहिती आहे। परंतु या ठिकाणी विमानतळ पुरंदरला गेल्यानंतर उद्योग निर्मिती थांबली, व्यवसाय थांबले, त्या निमित्त होणारी रोजगार निर्मिती थांबली। आणि हे विमानतळ का गेलं आणि कसं गेलं याचा सर्व इतिहास आपल्यासमोर उभा आहे। मी आता या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, जाहीर कोपर सभेच्या निमित्तानं आपल्याला सवाल करणार की एक डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे नावाचा 38 वर्ष वयाचा एक तरुण युवक, ज्या युवकानं संभाजी आणि शिवाजी राजांच्या मालिकेच्या माध्यमातून ज्यांना प्रबोधन केलं, ज्यांनी चुकीचा इतिहास